श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपले प्रवचन सुरू आहे. आजचा हा 37वा श्लोक आहे. त्याच्यावरचं निरूपण आपण बघूया. वृष्टीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनां उष्णा कविः. वृष्टीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनां उष्णा कविः. तेव्हा भगवान सांगतात की वृष्णी वंशामध्ये म्हणजे यादव वंशामध्ये मी वासुदेव आहे आणि पांडवानां धनंजय हा पांडवामध्ये धनंजय अर्जुन मी आहे. तसंच ऋषींमध्ये मी व्यास ऋषी आहे आणि कवींमध्ये किंवा द्रष्ट्यांमध्ये मी उशना कवी म्हणजे शुक्राचार्य आहे असं भगवान आपल्या विभूती यांचं वर्णन करतायत आणि अर्जुनाला सांगतायत. तेव्हा वृष्णीनाम वासुदेवस्मी. वृष्णी वंश हा यदू राजापासून आलेला आहे. त्याला यदुवंश असेही म्हणतात, वृष्णी वंश असेही म्हणतात. तेव्हा हा यदू राजा हा मोठा भगवत भक्त होता आणि भागवतामध्ये यदू राजा आणि दत्तात्रेय दत्त प्रभू यांचा भेटीचा प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. की यदुराजा वनामध्ये फिरत असता त्याला एक अत्यंत विदेह जीवनमुक्त अवधूत अशा अवस्थेत असलेल्या दत्तात्रेयाचं दर्शन झालं की त्यांचं सर्व अंग धुळीने माखलेलं होतं आणि अंग धुळीने माखलं असलं तरी त्यांचं जे तेज होते ते मात्र अत्यंत दिपवून टाकणार होतं. ते अत्यंत तेजस्वी होतं. ते काही असं खाता पिताना दिसत नव्हतं तरी अंगाने मात्र धष्टपुष्ट होते आणि कुठलंही कर्म ते करत नव्हते. नैष्कर्म्य अशी अवस्था आणि तासन तास एका ठिकाणी ते पडून असत. तेव्हा यदुराजाला त्याचं महात्म्य जाणवलं. हे कुणीतरी महान अवतारी पुरुष आहे आणि त्यांनी यदुराजाने दत्तगुरूला शिष्य भावानी शरणागती दिली आणि त्यांनी आपल्याला ज्ञान व्हावं अशी प्रार्थना केली, ते ज्ञान द्यावं असं त्यांनी प्रार्थना केली. आणि दत्तगुरूंनी यदुराजाला अत्यंत गुह्य आणि दुर्लभ असं आत्मज्ञान दिलं. आणि केवढं तरी भागवतात त्या आत्मज्ञानाचं वर्णन आहे. यदु अवधूत संवाद असं त्याचं वर्णन आहे. यदु अवधूत संवाद 11 स्कंदामध्ये हा प्रसंग आहे आणि त्या 11 स्कंदामध्ये हा पूर्ण प्रसंग यदु अवधूत संवादच आहे. म्हणजे यदुराजा दत्तगुरूला कसे शरण गेले आणि दत्तगुरूंनी त्याला काय ज्ञान दिलं हा संपूर्ण संवाद 11 स्कंदामध्ये आहे. फारच सुंदर. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत जे लिहिलं ते केवळ त्या 11 स्कंदावर लिहिलं. गुरु शिष्य हे संबंध कसे आहेत आणि त्यांच्यात ते ज्ञान कसं अत्यंत दुर्लभ आणि गुह्य असं ज्ञान कसं दिलं याच्यावर तो एकनाथी भागवत एवढा मोठा ग्रंथ एकनाथ महाराजांनी त्याचा विस्तार केला. भागवतातल्या त्या यदु अवधूत संवाद. आणि आश्चर्य म्हणजे शेवटी भगवान निधामाला जायला निघाले भगवान श्रीकृष्ण. तेव्हा त्या यादव वंशाचे ते शेवटचे पुरुष, थोर पुरुष आणि अवतारी पुरुष होते. यादव वंश शेवटी आता संपणार. अशा वेळी श्रीकृष्ण
हे यादव वंशाचे शेवटचे. आणि यदू राजा हा यादव वंशाचा सुरुवातीचा राजा. त्यांना दत्तात्रेयाने ज्ञान सांगितलं. बघा योगायोग कसा आहे. दत्तगुरूंनी वृष्णीवंश किंवा यादव वंशाचे जे मुख्य पुरुष, सुरुवातीचे पुरुष, त्यांना यदू राजाला आत्मज्ञान दिलं, दुर्लभ असं आत्मज्ञान दिलं. आणि भगवान श्रीकृष्ण हे यदुवंशाचे शेवटचे पुरुष, शेवटचे महापुरुष. त्यांच्यानंतर यदुवंशाचा नाश झाला, सर्व यदुवंशाचा संहार झाला. तर त्यांनी ते ज्ञान फक्त कोण उरला तर उद्धव धावत आला. आणि उद्धव भक्त होता. बाकीचे यादव जे होते त्या भगवान श्रीकृष्णाचे नुसतं नातेवाईक होते, नात्याने ते होते. पण ते भगवंताला श्रीकृष्ण किंवा भगवान असं मानत नव्हते. त्याच्यामुळे त्या सर्वांचा संहार झाला. पण एकटा उद्धव मात्र तो वाचला. त्याच्यावर त्याचा शाप, यदुवंशाला जो शाप होता, त्या शापातून तो मुक्त होता. कारण तो भगवंताचा भक्त होता, तो भगवान श्रीकृष्णाचा सेवक होता. केवढी तरी त्यांनी सेवा केली, त्यांचं भगवान श्रीकृष्णावर केवढं तरी प्रेम होतं. आणि म्हणून त्याच्या प्रेम भक्तीमुळे तो वाचला, त्याचं रक्षण झालं. आणि तो शेवटच्या वेळी भगवान श्रीकृष्णाला शोधत तिथे आला. सर्व यदुवंशाचा संहार झाला आणि भगवान श्रीकृष्ण कुठे आहे म्हणून तो आला. आणि त्याने बघितलं की भगवान आता शेवटच्या अवस्थेत त्यांच्या आहेत, ते आपल्या निजधामाला जायला निघाले आहेत. हे बघून उद्धवाला खूप दुःख झालं, अत्यंतिक दुःख झालं. आणि भगवान वाट बघत होते उद्धवाची, की उद्धवाला तोपर्यंत त्यांनी आत्मज्ञान दिलं नव्हतं. बघा शेवटच्या वेळी त्यांनी ते आत्मज्ञान दिलं, शेवटच्या प्रसंगी. आणि त्याच्यासाठी त्यांनी आपला देह जिवंत ठेवला. तेव्हा जेव्हा उद्धव धावत आला, तेव्हा त्याला कुठलं दुर्लभ ज्ञान दिलं की जे दत्तगुरूंनी त्यांचे पहिले जे वंशज यदुराजा यांना जे अत्यंत दुर्लभ असं ज्ञान होतं, तेच ज्ञान भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलं. आणि त्याला सांगितलं, अरे ज्ञान तुला मी दिलंय म्हणा, पण या ज्ञानाचा अनुभव तुला प्रेम भक्तीने येणार. ज्ञान दिले मी तुझं वचनाने. आमचं उद्धव आख्यान आहे, त्याच्यामध्ये असं आम्ही लिहिलंय, ज्ञान दिले मी तुझं वचनाने, असं भगवान सांगतात. अनुभव येईल प्रेम भक्तीने. म्हणजे ज्ञान दिलं, पण ज्ञान देऊन ज्ञानाचा अनुभव नाही येत. अनुभवाचा मार्ग वेगळा आहे. सद्गुरूंचं ज्ञान आधी श्रवण तर करायला पाहिजे, ज्ञानाचं श्रवण करायला पाहिजे, ही पहिली पाहिजे. आत्मावारे श्रवणीयम. पण त्याचा अनुभव कसा येईल तर म्हणजे नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं तर अनुभव येणार नाही. ज्ञान दिले मी तुझं वचनाने, अनुभव येईल प्रेम भक्तीने. म्हणजे ज्ञानानंतर ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. त्या भक्तीला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. म्हणजे तिथे हे भक्ती ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ म्हटली आहे, की ज्या भक्तीने त्या ज्ञानाचा अनुभव येतो. आधीची भक्ती जी असते ती ज्ञान मिळवण्यासाठी भक्ती असते. आधीची प्रेम भक्ती जी असते ती ज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरूंची भक्ती असते. त्याच्या आधीची जी भक्ती असते ती गौणी भक्ती असते. भक्तीचे किती प्रकार आहेत. आधीची जी भक्ती असते एकदम कुठल्या देवाची, कुठल्या सत्पुरुषांची अशी भक्ती, कुठल्या अवतारांची अशी जी भक्ती असते, कुठल्या देवीची, कुठल्या देवाची, त्याला गौणी भक्ती असं म्हणतात.
ती गौणी भक्ती असते. आणि त्या भक्तीने ती जर उत्कट झाली भक्ती, तर त्या भक्तीने सद्गुरूची प्राप्ती होते. तिला गौणी भक्ती असं म्हणतात. सद्गुरूंच्या प्राप्तीच्या आधीची भक्ती त्याला गौणी भक्ती असं. गौणी त्रिधा गुणमयी गुणभेदात अर्थादि भेदात असे भक्तीचे भेद आहेत. त्याच्यानंतर सद्गुरू प्राप्ती झाली की मग सद्गुरू भक्ती. आवऱ्या मना ऐकेना मज गुरु भक्ती करू देना. ते हावरट जे मन संसारात असतं म्हणा, त्याला गुरु भक्तीची सांगड दिली पाहिजे. मग ते त्या सद्गुरु भक्तीत रमतं. आणि अशी सद्गुरु भक्ती घडली असता काय होतं की सद्गुरु त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला अत्यंत दुर्लभ असं आत्मज्ञान देतात. जसं उद्धव आधीपासून प्रेमी भक्त होता आणि त्याच्यामुळे तो आल्याबरोबर त्याला भगवंतानी आत्मज्ञान दिलं. जे यदु अवधूत जो संवाद आहे तेच आत्मज्ञान त्याला विस्तार करून त्याला सांगितलं. तेव्हा याला सद्गुरु भक्ती म्हणतात. या सद्गुरु भक्तीने आत्मज्ञानाची प्राप्ती होते. बरं, हे आत्मज्ञान प्राप्त झालं तरी त्याचा अनुभव येत नाही म्हणा. त्याचा अनुभव घेण्यासाठी मग ज्ञानोत्तर भक्ती, म्हणजे ज्ञान झालं तरी सद्गुरूंची भक्ती पुढे सुरू ठेवली पाहिजे. नाही तर मी ज्ञानी झाला, आता मला सगळं ज्ञान झालं असं म्हटलं तर त्याला काही ज्ञान होत नाही, त्याला त्या ज्ञानाचा अनुभव नाही येणार. म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानाच्या नंतरची भक्ती असं म्हणतात. ज्यांना ज्यांना आत्मज्ञान झालं, जे जे आत्मज्ञानी पुरुष झाले, त्या सर्वांनी आत्मज्ञानाच्या नंतरची भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती केली आणि त्याच्यामुळे त्या आत्मज्ञानाचा त्यांना अनुभव आला. तेव्हा त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ती ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. सापि ज्ञान योगे भेव, सापि ज्ञान कर्म योगे भेव अपि अधिकतरा असं जी म्हटली, ती भक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान झाल्यानंतरची भक्ती, की ज्याच्यामुळे त्या ज्ञानाचा अनुभव येतो. तेव्हा अशी ज्ञानोत्तर भक्ती जी आहे, ती ज्ञानोत्तर भक्ती तिसरी भक्ती झाली. पहिली भक्ती गौणी भक्ती, दुसरी भक्ती सद्गुरूंची भक्ती ज्ञान प्राप्ती करण्यासाठी. पहिली सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी भक्ती, दुसरी सद्गुरूंची भक्ती ज्ञान प्राप्तीसाठी, तिसरी ज्ञान प्राप्ती झाल्यानंतरही सद्गुरूंची भक्ती करत राहणं, याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्ञान दिले मी तुझं वचनाने, पण त्याचा अनुभव येईल प्रेम भक्तीने. पण त्याचा अनुभव कशाने येईल? प्रेम भक्तीने, म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीने. बरं, ज्ञानोत्तर भक्तीने अनुभव येईल, पण ज्ञानोत्तर भक्ती कशी घडेल आणि तो अनुभव कसा येईल? की अनुभव येईल वैराग्याने, अनुभव येईल ज्ञान भक्तीने, ज्ञान भक्तीने अनुभव येईल. परंतु ज्ञान भक्ती कशी घडेल? वैराग्याने. वैराग्य आल्याशिवाय मात्र तुला अनुभव येणार नाही. म्हणून आधी गौणी भक्ती, मग सद्गुरूंची भक्ती, मग सद्गुरूंचं ज्ञान प्राप्तीसाठी भक्ती, मग ज्ञानोत्तर भक्ती. आणि अशी ज्ञानोत्तर भक्ती केली असता वैराग्य येतं आणि त्या वैराग्याने त्या ज्ञानाचा अनुभव येतो. एवढा हा मार्ग आहे म्हणाले. हे लोकांना कळत नाही आणि त्याच्यामुळे लोक नुसतं थोडी काही ग्रंथ वाचतात, आमची भक्ती झाली असं म्हणतात, काही पूजा वगैरे करतात, म्हणतात भक्ती झाली. अरे असं नाही, भक्ती ही फार वेगळी आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपला प्रिय सखा भक्त उद्धव याला सांगितलं, यदू आणि अवधूत याचा जो संवाद आहे तो यदू अवधूत संवाद सांगितला. आणि यदू राजाच्या अशा परमपुण्याईमुळे भगवान श्रीकृष्णाने यदुकुळात अवतार घेतला. वृष्णी नाम वासुदेवोस्मी असं भगवान म्हणतात की वृष्णी वंशामध्ये यादव कुळामध्ये मी वासुदेव आहे, माझा अवतार झालाय. का तर या कुळामध्ये जे यदू राजा होते त्यांनी भगवान दत्तगुरूंची
भक्ती केली आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना वैराग्य आलं आणि त्या वैराग्याने त्यांना ते ज्ञानाचा अनुभव झाला. तेव्हा म्हणून म्हणाले, ह्या यादव कुळात कृष्णीनाम वासुदेवोस्मी, या यादव कुळामध्ये मी वासुदेव आहे असं म्हणाले. मी त्याचा या वृष्णी कुलामध्ये मी मुख्य आहे असं त्यांचे, असं भगवान सांगतात. भगवान म्हणतात की भगवंतानी या परम पुण्यवान भक्तिमान कुलाचा गौरव वाढवला आणि ध्रुवाला आणि उद्धवाला सांगितलं. नुसतं ज्ञान दिलं नाही म्हणत, ज्ञान दिलं त्यांनी, वचनाने ज्ञान दिलं. अनुभव येईल प्रेम भक्तीने, आणि प्रेम भक्ती कशी घडेल तर वैराग्याने, अनुभव वैराग्याने येईल. आणि वैराग्य कशाने येईल तर म्हणाले, तू कार्य करशील. म्हणून उद्धवाला सांगितलं की तू बद्रीनाथला जा, बद्रीनाथ केदारनाथला जा आणि तिथे हा भागवताची ही ध्वजा, हा भागवत धर्म सर्वांना सांग, त्याचा प्रचार प्रसार कर. या भागवत धर्माचा जो प्रचार प्रसार करतो त्याला तो पूर्ण अनुभवी होतो, त्याला पूर्ण अनुभव येतो. आणि म्हणून या भागवत धर्माची ध्वजा त्या बद्रीनाथला त्यांनी सांगितलं की तिथे जाऊन तू या धर्माचा प्रचार कर, या भागवत धर्माचा प्रचार कर असं त्याला सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्याला पूर्ण अनुभव, पूर्ण समाधान, पूर्ण अनुभव आला. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अत्यंत मधुर असं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे, प्रभू रामाचं चरित्र आहे, सर्व अवतारी पुरुषांचं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अत्यंत मधुर आहे आणि त्याचबरोबर विचित्र पण आहे. सर्व अवतारी पुरुषांचं जे चरित्र असतं ते अत्यंत मधुर तर वाटतं म्हणा, मधुर असतं. अनेक त्याच्यात प्रसंग असतात, अनेक भक्त असतात, पण त्याचबरोबर काही काही विचित्र गोष्टी पण घडलेल्या असतात. म्हणजे सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की हे काही विचित्र आहे, विचित्र गोष्ट आहे असं वाटतं. असं कसं त्यांना ते कळत नाही. म्हणजे चरित्र अत्यंत मधुर असतं, कृष्णाचं चरित्र अत्यंत मधुर आहे, म्हणून काही गोष्टी विचित्र वाटतात इतर लोकांना. प्रभू रामाचं चरित्र अत्यंत मधुर आहे, पण काही काही गोष्टी विचित्र वाटतात. मग लोक म्हणतात त्यांनी सीतेला त्याग का केला, मग त्यांना कळत नाही काय. तेव्हा सद्गुरू समजावून सांगतात, अरे त्यांनी सीतेचा त्याग का केला. त्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला, त्याचं सर्व ज्ञान ते समजावून सांगतात. तेव्हा ते सांगतात की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वास्तविक सर्वांग परिपूर्ण असो, जीवनामधले जेवढे काही अंग मनुष्याला दिसतात त्या सर्व अंगांना स्पर्श करणारं भगवंताचं चरित्र आहे. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, काही ओव्या महाराजांनी लिहिल्या होत्या, त्याच्यामध्ये असं होतं, अवधूताचे चरित्र अति मधुरा आणि विचित्र, अवधूताचे चरित्र अति मधुरा आणि विचित्र, श्रवणाशी जेन पात्र, श्रवणाला पात्र झालं पाहिजे, नाही तर हे असं का ते तसं का असं संशय नाही घेतलं पाहिजे, किंवा संशयाचा तो सद्गुरूंना विचारलं पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारून त्याचं समाधान करून घेतलं पाहिजे. श्रवणाशी जेन पात्र अरत्र परत्र तया नाही, ते म्हणजे झालं नादर संसार, नादर त्यांचा परमार्थ होतो म्हणा. म्हणून भगवान सांगतात की मी वृष्णी वंशात वासुदेव आहे, वृष्णीनाम वासुदेवोस्मी. आता संत सत्पुरुषांचं आणि अवतारांचं चरित्र अत्यंत मधुर, अत्यंत आदर्श, अत्यंत पवित्र, अत्यंत लोककल्याणकारी असं असतं. इतक्या लोकांचं कल्याण होतं, पण काही प्रसंगी ते विचित्र आहे असं जाणवतं. हे काही बरोबर पडत नाही. ये कुछ हजम नाही हो असं मला हिंदीत म्हटलं, ये बात हजम नाही होईल असं. हजम नाही होईल म्हणजे तुझा हाजमा बरोबर नाही,
आपका हाजमा बरोबर नाही, इसलिए हजम नाही. वास्तविक पाहता ते विचित्र असत नाही. भगवंताचं चरित्र कुठलंही विचित्र असत नाही, पण ते भगवंताला एवढ्या व्यापक चरित्राला आपल्या कोत्या दृष्टीमध्ये ते बंदिस्त करायला बघतात. आपल्या अज्ञान दृष्टीला कोत्या दृष्टीला ते त्यांचं त्या दृष्टीमध्ये त्यांचं एवढं अफाट आणि विस्तीर्ण चरित्र ते बसवायला बघतात आणि ते त्याच्यामुळे त्यांना ते विचित्र वाटतं. ते काही ते बसत नाही म्हणा आणि म्हणून त्यांना ते विचित्र वाटतं. अज्ञानामुळे त्यांना विचित्र आहे असं. प्रत्येक मनुष्याला, मग तो मोठा बुद्धिमान असो किंवा साधारण बुद्धी असलेला असो, संसार, व्यवहार, आचार, धर्म, अधर्म, त्याचे नियम, विधी, निषेध, हे सगळं त्याला ढोबळ मानाने माहिती असतं. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हा धर्म आहे, हा अधर्म आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, ढोबळ मानाने माहिती असतं. पण त्याच्यात जरा अपवाद झाला की तो त्याचं बिघडतं, कारण त्याचं ज्ञान तेवढ्या पुरतं असतं. त्याचं ज्ञान समग्र असत नाही आणि म्हणून त्याला कळत नाही. आणि तो ते इतर लोकांना ते फुटपट्टी लावून बघतो. आता एवढे मोठ्या अवतारी पुरुषांना त्यांची उंची केवढी आहे म्हणजे त्यांना जर तुम्ही त्या छोट्याशा फुटपट्टीनी मापायला गेलात ते तर विराट असतात, पण तुझी फुटपट्टी कुठे जाईल म्हणाले. आणि म्हणून तुला कळत नाही. तू आपलं ढोबळ मानाने जे आहे ते लावत बसतो म्हणले. तर हे ज्ञान करून घे म्हणाले. तुझी फुटपट्टी जरा मोठी कर, तेव्हा तुला कळत. तेव्हा तो इतर लोकांना ते फुटपट्टी लावतो ते बरोबर आहे की नियमाने वागावं, आचार चांगला असा, आम्ही सगळ्यांचं चांगलं करतो, मग आमचं चांगलं होतं, मग आमचं कशाला वाईट होईल, हे सगळी फुटपट्टी तू लावतोस, ते ठीक आहे. परंतु गोंधळ गडबड कुठे होतो, जेव्हा तो तेच नियम संत सत्पुरुषांना, अवतारी पुरुषांना, त्यांच्या आचरणाला, त्यांच्या चरित्राला लावतो, तेव्हा त्याच्या मनात शंका, गोंधळ सुरू होतो. साधी गोष्ट आहे. अवतारी पुरुष, संत सत्पुरुष कुठे, त्यांचं महात्म्य कुठे, त्यांचं सामर्थ्य कुठे, त्यांचं ज्ञान कुठे, आणि हा बिचारा संसारात पडलेला, संसारात लडबडणारा जीव जंतू असं म्हणतात, तो कुठे. आणि तो त्यांच्या चरित्राचं हे लावणार, तो त्यांच्या चरित्राकडे बघणार, त्याची काय लायकी आहे का. आणि म्हणून त्याला ते विचित्र वाटतं ते चित्र. किंवा तथाकथित बुद्धिमान लोक म्हणतात, मग तथाकथित बुद्धिमान काही पुस्तकं वाचून जे पंडित होतात, मग असं कसं ते म्हणतात, हे असं कसं, त्यांना तथाकथित सोकॉल्ड बुद्धिमान असं म्हणतात. ते लोक आपल्या चष्म्यात, त्यांना काही त्यांचं ज्ञान एकदम कोतं असतं. थोडे चार ग्रंथ त्यांनी वाचलेले असतात, पण त्यांचं ज्ञान कोतच असतं. म्हणजे त्यांना ज्ञान कुठे झालेलं असतं, त्यांना शब्दाची माहिती झालेली असते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन असतं, ज्ञान कुठे असतं. ज्ञान हे सद्गुरूशिवाय नाही, आत्मज्ञान हे सद्गुरूशिवाय नाही, अनुभवाचं ज्ञान सद्गुरूशिवाय नाही, आणि भक्तीशिवाय नाही, ज्ञानोत्तर भक्तीशिवाय नाही, आणि ज्ञानोत्तर भक्तीनंतर वैराग्याशिवाय नाही. एवढ्या गोष्टी आहेत म्हणा. तर हे सोकॉल्ड तथाकथित स्वतःला बुद्धिमान म्हणणारे लेखक असतात, कवी असतात, मोठे त्यांना लोक काय सर्टिफिकेट देतात, त्यांचा उदो करतात आणि म्हणून ते मोठे होतात. आणि ते आपल्या चष्म्यातून अवतारी पुरुषांकडे बघतात, मग सांगतात कृष्णाने असं केलं, हे बरोबर नव्हतं, त्यांनी तसं केलं, हे बरोबर नव्हतं, त्यांनी तसं केलं. अरे कृष्ण, आणि तू कुठे, आणि कृष्ण कुठे, तू कुठे, राम कुठे, तू कुठे. तू या संसाराच्या म्हणाले दलदलीत वळवळणारा एक किडा. फक्त तुला काही शब्दांचं ज्ञान झालं, काही गोष्टीचं, पण किडा तो किडाच आहे म्हणा. आणि ते थोर अवतारी पुरुष केवढे विराट, ब्रह्मांडात ज्यांची वस्ती असते म्हणा, संपूर्ण ब्रह्मांड जे आपल्या यांनी व्यापून टाकतात, ते कुठे, आणि तू किडा कुठे म्हणाला. आणि तू त्यांना म्हणतो की राम आणि कृष्ण आणि हे ते असं म्हणून अवकात हा एक शब्द आहे, तुझी काय अवकात आहे.
अहो एवढंच नाही, बरं बाकीचे लोक नाव ठेवतात ठीक आहे, त्यांना तर माहिती नाही, ते नास्तिकच आहे, त्यांना तर काय, आणि त्यांना समजून सांगायची गरजही नाही. पण स्वतःला हिंदू म्हणून घेतात, सनातनी म्हणून घेतात, काय भक्त म्हणून घेतात, भक्ती करतात, देवदेवतांना मानतात, आणि अवतारी पुरुषांची जेव्हा हे तेव्हा त्यांच्या चरित्रावर थट्टा विनोद करतात आणि नकळत. बरं त्यांना माहिती असतं भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय, देवळात जातील तर नमस्कार करतील, पूजा करतील, सगळं करतील, पण लेखक म्हणून ते लिहायला गेले किंवा काही करायला गेले तर ते त्या देवदेवतांवर, चरित्रावर नुसते आक्षेप घेतात नाही, थट्टा विनोद करतात. थट्टा विनोदाचा विषय होतो आणि त्यातलं सत्य काय, हे तथ्य काय समजून घेत नाही. केवळ लोक आपल्या टाळ्या वाजवतात, वा विनोद झाला, कसलाही विनोद, पानसट विनोद केला, लोक काय त्यांना एक हसायचं असतं, एवढे बिचारे दुःखी असतात, काहीतरी आपला विनोद झाला, त्याला काय समजणार राम आणि कृष्ण आणि काय, आणि तर मग रामकृष्णावर विनोद केला तरी ते टाळ्या वाजवतात, आणखी कोणावर केला तरी टाळ्या वाजवतात. पण या लेखकांना कळायला पाहिजे ना की आपण काय करतोय. ते टाळ्या पिटून आपला आनंद व्यक्त करतात. तेव्हा म्हणाले यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. ते प्रेक्षकात सुद्धा असे तसे लोक नसतात, मोठमोठे कलाकार असतात, मोठमोठे गायक असतात, मोठमोठे पंडित लोक असतात, लेखक असतात, सगळे, आणि ते पण टाळ्या पिटतात. तेव्हा असं वाटतं अरे यांना खरोखर काय म्हणावं, यांना काय म्हणावं हे लोकांनी ठरवावं. आम्ही कशाला, लोकांना शब्द चांगले सुचतात, आम्हाला काय ते असे शब्द म्हणता येत नाही. तेव्हा रामकृष्ण दत्त हे आपले परमोच्च आदर्श आहेत, आणि त्यांचा असा अपमान होतोय धडधडीत. त्यांचा अपमान होत असताना ते पाहणारे लोक त्या पानसट हलकट विनोदावर, अत्यंत पानसट, अत्यंत हलक्या पातळीच्या, आणि लेखकाचं नाव तर मोठं, पण विनोद एकदम पानसट आणि हलकट. बरं विनोद सहित त्याला काही स्टँडर्ड पाहिजे, तेही नाही. विनोदाला स्टँडर्ड पाहिजे, तेही नाही. त्याला काहीतरी बुद्धी लागते. विनोद सुद्धा करण्याला बुद्धी लागते, आणि तो खरा आनंद असतो. पण असं पानसट आणि हलकट विनोद, आणि त्याच्यावर हसणारे स्वतःला धार्मिक, बरं हे सर्व प्रेक्षकातले लोक जे असतात ना ते सर्व धार्मिक असतात. बरं गंमत म्हणजे सर्व धार्मिक असतात. सर्व सण आपले सगळे आले की सर्व गणपती बाप्पाला आणतात, आणि त्याच गणपती बाप्पांवर जेव्हा कोणीतरी लेखक एखादा आहे विनोद करतो तेव्हा हे टाळ्या वाजवतात. वा, अरे हे काय गणपतीचे काय झालं, एकीकडे त्याची पूजा करायची आणि एकीकडे त्याचा विनोद आणि टाळ्या वाजवायच्या. आता यांना काय म्हणावं काय कळतच नाही. यांची बुद्धी एवढी कुठे यांनी गहाण ठेवली काय माहिती, आणि स्वतःला धार्मिक म्हणून जातात, तर सगळं काय करतात, पूजापाती करतात सगळं, आणि एकदम म्हणले अगदी गंभीरपणे सगळं करतात. पण यांचं काय होतं माहित नाही तेव्हा, की देवतांचा अपमान करणाऱ्या, पानसट विनोद त्यांच्यावर करणाऱ्या मोठमोठे लेखक जेव्हा असं करतात तेव्हा मात्र त्यांना यांचं रक्त खवळत नाही, यांना त्याचं काहीच वाटत नाही. आपण हसतोय, कशावर हसतोय याचं भानच चाललं, याचं मोठं आश्चर्य वाटतं. हा विचित्रपणा नाही ते काय म्हणा, हा त्यांचा विचित्रपणा. काय उदाहरणच घ्यायचं असं आम्ही उदाहरण देत नाही, पण एक प्रथितयश सुप्रसिद्ध तमाम मराठी लोकांचे लाडके लेखक, सर्व लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. आम्ही बघत होतो एक नाटक त्याच्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम, ज्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं आहे, मर्यादा पुरुषोत्तम, की ज्याने कधी आपली मर्यादा उल्लंघिली नाही. एक वचनी, एक बाणी, एक स्त्री, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, असा जो एका बाणामध्ये जो शत्रूचा दुसरा बाण त्याला
एका बाणामध्ये शत्रूचा वध करणारा, एक पत्नी व्रत त्याने घेतलेलं, एक वचनी, एकदा वचन दिलं म्हणजे दिलं, त्या वचनातून तो माघारी येणार नाही, असा सर्वांचा राजा, अयोध्येचा राजा, असं सर्व गुण संपन्न ज्या वाल्मिकीने त्यांचं चरित्र लिहिलं, अशा त्या प्रभू रामावर त्याचं चरित्र अत्यंत विकृत करून त्याच्यावर अत्यंत पानसट घाणेरडे असं नाटक त्यांनी लिहिलं. अरे तेव्हा आणि लोक कुठल्याही राम भक्त जो असेल म्हणा, आता तिथे प्रेक्षकांमध्ये सगळे राम भक्त होते, कोणी नाही म्हणू शकत नाही, राम भक्त होते, पण ते खरे राम भक्त नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांना संताप आला. तिथे जो खरा राम भक्त असेल त्याला प्रचंड संताप येईल, पण संताप आल्याशिवाय राहणार नाही. आता आपला धर्मात कोणी एवढे सगळे सहनशीलता असतात म्हणून, इतर धर्मात असेल तर तो एकदम काय करेल काय सांगता येत नाही, तेव्हा लोक घाबरतात ना. वय बिन प्रीत न होय गोपाला, इथे काही भीती नाही ना, त्याच्यामुळे काय वाटेल कुठल्या थराला जातील हे लोक, आश्चर्य वाटत. असं विकृत नाटक लिहिलं. आणि बरं विनोद तरी काही स्टँडर्डचे आहे का? बरं विनोद असते काही स्टँडर्डचे असतील की ज्याच्यात प्रभू रामाचं महात्म्य वाढत असेल, कृष्णाचं महात्म्य वाढत असेल, असे विनोदी करतायत, असं नाही. आता जनाबाईंनी त्याला किंवा यांनी म्हटलंय, दरीला गोकुळीचा चोर, दरीला गोकुळीचा चोर, त्याला चोर म्हटलं. पण चोर म्हटलं पण त्याचं महात्म्य किती वाढवलं, याला भक्त म्हणतात. शरम वाटली पाहिजे असं महात्म्य, रामकृष्णाचं महात्म्य, आणि त्यांना अशा शब्दात त्यांचं वर्णन करायला याला शरम वाटली पाहिजे. निदान त्या संत कवयित्री ज्या स्त्रिया होत्या, त्या गोपी होत्या, त्यांनी त्याला काय काय नाव ठेवली म्हणा, पण त्या नाव ठेवण्यामुळे त्याचं महात्म्य वाढलं. अरे अशी अक्कल घ्या त्यांच्याकडनं, म्हणजे एवढी सुद्धा अक्कल नाही तुम्हाला. अरे तुम्ही विनोद करा पण अक्कल घ्या ना काहीतरी. असं बेअक्ली सारखं स्वतःला मोठं लेखक समजायचं, बेअक्ली सारखा विनोद करायचा. त्या गोपी त्या काही शिकलेल्या नव्हत्या, किंवा या संत कवयित्री त्या काही शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांनी सुद्धा विनोद केला, पण काय स्टँडर्डचा विनोद केला. बाप, तसं पाहता व्यवहारिक त्यांचं स्टँडर्ड काही नव्हतं. भक्त म्हणून त्यांचं स्टँडर्ड केवढी तरी होतं, व्यवहारिकलं स्टँडर्ड त्यांचं काही नव्हतं. दासी, मीरा दासी होती, जनाबाई दासी होती, सगळे दास स्वतःला म्हणत. परंतु त्यांनी जो विनोद लिहिला आणि त्या विनोदाने भगवंताचं महात्म्य वाढलं, असं तुला का नाही करता येत, आणि स्वतःला मोठा समजतो. आणि श्रोत्यांनी तरी त्याचा विचार करायला पाहिजे ना, की प्रभू श्रीराम कुठे आणि हा कोण, हा कुठे म्हणा, याचा विचार त्यांनी जरा करायला पाहिजे. याला विवेक म्हणतात. हा विवेक तर ठेवायला पाहिजे ना. तिथे फक्त त्या नाटकामध्ये जर लोकांनी एवढं जरी केलं असतं की निदान हसले नसते आणि टाळ्या वाजवल्या नसतात, तरी त्याच्या लक्षात आलं असतं, अरे काहीतरी मोठी चूक झाली आपल्याकडे, असं लक्षात आलं. पण एवढं सुद्धा तुम्हाला करता आलं नाही, आणि स्वतःला मोठे मोठे म्हणतात. काय उपयोग आहे म्हणा. फक्त एवढं तर करता आलं असतं की त्या विनोदावर हसायचं नाही, त्या विनोदावर टाळ्या वाजवायचं नाही, एवढं तर करता आलं असतं. तेवढं सुद्धा त्यांनी केलं नाही. तेव्हा प्रभू श्रीराम भगवान श्रीकृष्ण हे ईश्वराचे अवतार होते. आपल्या सर्व ग्रंथामध्ये सर्व लिहिलेलं आहे. आपल्या आई वडिलांनी आजोबांनी सर्व आपल्यावर संस्कार केले आहेत, ते सगळे विसरून गेले म्हणा. असे संस्कार केले का वेगळे संस्कार केले?
मग ते एवढे चांगले संस्कार केले आहे ते तुम्ही कसं काय विसरता? तेव्हा असा त्यांचा अवमान करणाऱ्यांना त्यांचा योग्य समाचार घ्यायलाच पाहिजे. इतर लोकांनी कोणी त्यांचं अवमान केलं असता समजू शकतो, की जे त्यांचा द्वेष करणारे जे नास्तिक आहेत त्यांचं समजू शकतो. त्यांनी द्वेष भावनेने केलं, द्वेष भावनेने त्यांचा. पण ज्यांना रामकृष्णाबद्दल अजिबात द्वेष नाहीये, द्वेष असण्याचं कारणच नाहीये, असे तमाम पब्लिक तिथे बसलेले असताना केवळ लोकांना हसवण्यासाठी एवढ्या पवित्र महापुरुषांचा, एवढ्या थोर महापुरुषांचा अपमान करावा त्यांच्या समोर आणि त्यांनी त्याला दाद द्यावी, याला काय म्हणायचं? आता याला काय म्हणायचं ते तुम्हीच ठरवा. म्हणून अवतारांचं हे चरित्र अत्यंत गूढ गम्य असं असतं. त्याचा अर्थ समजण्यासाठी समर्थ प्रज्ञेची आवश्यकता असते. आणि म्हणून भगवान म्हणतात, वृष्णी नाम वासुदेवोस्मी, वृष्णीच्या कुळामध्ये मी वासुदेव आहे. त्यानंतर भगवान सांगतात, पांडवानाम धनंजय, पांडवानाम धनंजय, पांडवांमध्ये मी धनंजय अर्जुन आहे असे भगवान म्हणतात. कारण अर्जुनाचं तसंच अलौकिक आणि आदर्श चरित्र होतं. अर्जुनाचं चरित्र सुद्धा असं अलौकिक आणि आदर्श होतं. त्याचे किती गुण त्याच्या ठिकाणी होते. भक्ताच्या ठिकाणी असे गुण पाहिजे. जसं अर्जुनाच्या ठिकाणी गुण आहे तसं शिष्याच्या ठिकाणी तसे गुण असले पाहिजे. आणि म्हणून भगवान म्हणतात की मी पांडवांना धनंजय, पांडव तर होते म्हणजे 5, पण त्याच्यातही धनंजय, त्याच्या ठिकाणी जे गुण अलौकिक असे गुण होते. त्याचं चरित्र अत्यंत आदर्श होतं. त्याचं युद्ध कौशल्यच घ्या, धनुर्विद्येत त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. आणि म्हणून तो द्रोणाचार्याचा आवडता शिष्य होता. काय आवडता शिष्य होता. आणि महाभारत युद्धामध्ये त्याच्या आधी, महाभारताच्या युद्धाआधी बऱ्याचदा युद्ध झाले म्हणजे कौरव पांडवांचे, म्हणजे पांडवांचं आणि कौरव छोटे मोठे युद्ध झाले. पण एका युद्धात म्हणजे अर्जुनाने एकट्याने सर्वांना आपल्या पराक्रमाने कर्णासहित सर्व पांडवांना पराजित केलं. आणि नुसतं पराजित केलं नाही तर त्यांना सर्वांना बांधून आणलं. कर्णाचा एवढा पराभव, कर्णाचं एवढं सांगतात, कर्णावर मोठी कादंबरी लिहितात. अरे कर्णावर कादंबरी काय लिहितात? महात्म्य कोणाचं सांगितलं पाहिजे, परमात्म्याचं महात्म्य सांगितलं, एवढे हे नाही म्हणा कर्णास. आणि लोक त्याला डोक्यावर घेऊन फिरतात. कर्ण त्यांचा आदर्श. तेव्हा कर्णासहित सर्व कौरवांना पराजित केलं ते आणि बांधून आणलं. पराजितच केलं नाही, त्या सर्वांना बांधून आणलं. एवढा अर्जुन पराक्रमी होता. कोणी त्याच्या बरोबरीचा नव्हता. त्याच्या बरोबरीचं भगवान शंकर होते. म्हणतात भगवान शंकराशी अर्जुनाचं युद्ध झालं आणि त्यात अर्जुन पराजित नाही झाला, तर त्याची बरोबरी झाली. ते बरोबरीत सुटलं ते युद्ध, दोघांची बरोबरी झाली. म्हणजे भगवान शंकर ही अर्जुनाचा पराभव करू शकले नाही. उलट भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला आपल्या प्रसिद्ध धनुष्य भेट म्हणून दिलं. म्हणून भगवान म्हणतात, पांडवानाम धनंजय, की पांडवांमध्ये मी धनंजय. अर्जुन हा केवळ एक योद्धा होता, उत्तम योद्धा होता असं नाही, तो उत्तम कलाकार पण होता. नृत्य कलेत एकदम तो विशारद होता. आणि अज्ञातवासात असताना, विराट राजाच्या राज्यामध्ये तो असताना, राजमहालामध्ये असताना विराट राजाच्या राजकुमारीला त्यांनी नृत्य शिकवलं. नृत्य शिकवित असे तो. तेव्हा तो मोठा कलाकारही होता, उत्तम कलाकारही. नाट्य, काव्य, गायन, नृत्य सर्व ह्याच्यात म्हणजे तो प्रवीण होता. आणि पांडवांमध्ये हा पांडवानाम धनंजय असं का म्हणतात, तर पांडवांमध्ये अर्जुन हा श्रीकृष्णाचा प्रिय सखा होता.
याला जिगरी दोस्त असं म्हणतात, जिगरी दोस्त. कृष्णाचा प्रिय सखा होता आणि दोघांचं एकमेकावर अत्यंतिक प्रेम होतं. आणि अर्जुनाची उत्कट अशी सख्य भक्ती होती, तो सखा होता आणि सख्य भक्ती होती भगवान श्रीकृष्णाची. आणि मग याचा प्रमाण काय, तर झोपेत देखील अर्जुन झोपला असताना सुद्धा त्याला श्रीकृष्णाचं एवढी भक्ती होती की तो झोपला असताना सुद्धा अर्जुनाच्या रोमातून, त्याच्या केसातून कृष्ण कृष्ण असे शब्द ऐकायला यायचे. त्याच्या केसाला जर कोणी कान लावला तर झोपला असताना सुद्धा कृष्ण कृष्ण असा नाद येत असत. एवढी अर्जुनाची भक्ती होती. आणि अर्जुन हा कृष्णाचा प्रथम शिष्य होता, प्रथम शिष्य. त्याच्या आधी कोणी शिष्य नव्हतं. प्रथम शिष्य अर्जुन आणि शेवटचा शिष्य बुद्ध होता. आणि त्याने ते शिष्यत्व कृष्णाकडून विनम्र भावाने मागून घेतलं होतं, शरण जाऊन. युद्धाच्या प्रसंगी तो शरण गेला आणि त्यांनी जाऊन ते शिष्यत्व मागून घेतलं. आणि गीतेमध्ये श्लोक आहे, शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, की मी तुझा शिष्य आहे आणि आता मी तुला शरण आलो आहे, तेव्हा मला तू हे ज्ञान दे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला सांग आणि त्याच्याप्रमाणे मी करीन, तुझ्या वचनाप्रमाणे करीन. आणि त्यामुळे तो शरण आल्यामुळे त्याला गीतेचं अद्भुत ज्ञान, भगवंताने अर्जुनाला ते गीतेचं अद्भुत ज्ञान दिलं म्हणे. आणि त्याच्यामुळे त्या अनमोल ज्ञानाचा सर्व जगाला लाभ झाला. अर्जुनाला दिलं पण सर्व जगाला त्याचा लाभ झाला. आणि त्याच्यामुळे अर्जुन पांडवानाम धनंजय असं भगवान म्हणतात. कृष्णाने बलरामाचा विरोध असताना देखील अत्यंत चतुराईने, कौशल्य आपल्या आवडत्या अर्जुनाला आपली आवडती बहीण सुभद्रा, तिचा विवाह लावून दिला. आमचं सुभद्रा विवाह आख्यान पण आहे, आमचं खूप मोठं आख्यान आहे, सुभद्रा विवाह आख्यान. त्याच्यावरही नाटक होऊ शकतो. तेव्हा म्हणाले, म्हणून भगवान म्हणतात की मी पांडवामध्ये अर्जुन आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय मुनीनाम अप्यहम व्यासः कवीनाम उशना कवी. मुनीनाम अप्यहम व्यासः म्हणजे मुनी लोकांमध्ये मी व्यास आहे. व्यास ऋषी म्हणजे ज्यांनी 18 पुराण लिहिली, वेदांचे 4 भाग त्यांनी केले. आधी वेद एकच होता, त्यांनी वेदांचे 4 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि त्यांनी 18 पुराण लिहिली. तेव्हा अनेक शास्त्र लिहिली आणि सर्व जगामध्ये जे काही ज्ञान प्रगट आहे ते म्हणले व्यासोच्छिष्टम जगत सर्व. आतापर्यंत जगामध्ये जे काही ज्ञान प्रगट आहे, जे सायन्स म्हणून म्हणतो, ते सुद्धा सायन्सला ज्याचा अजून सायन्स अजून म्हणले बाल मंदिरातच आहे. त्याच्यात जे पिढीचं ज्ञान आहे म्हणा ते व्यासांनी लिहून ठेवलंय. अजून व्यासोच्छिष्टम जगत सर्व त्यांचं उच्चिष्ट आहे. तेव्हा त्या व्यासाची जन्माची कथा संक्षेपाने अशी आहे म्हणा, त्या व्यासांची जन्म. मुनी नाम अप्यहम व्यास, हा व्यास ऋषी, मुनींमध्ये मी व्यास ऋषी आहे असं का म्हणतात, त्यांचं असं विशेष काय आहे म्हणा ते आपल्याला बघायचं. व्यास ऋषी हे म्हणजे पराशर ऋषी मोठे महान ऋषी, त्यांचे पुत्र व्यास. आणि त्याची कथा आहे म्हणाल त्यांच्या जन्माची. पराशर ऋषी एकदा गंगा नदी पार करण्यासाठी गंगा तटावर आले आणि गंगेच्या तटावर एक कोळी होता. पराशराने त्या कोळ्याला सांगितलं की मला गंगा पार करायचं. तेव्हा कोळ्याने आपली एक कन्या होती तिला सांगितलं, या ऋषींना तू गंगेचा पार घेऊन जा. त्या कन्येचं नाव होतं मत्स्यगंधा. म्हणजे तिच्या अंगाला माशाचा वास येतो. आता ते मासे पकडणारे कोळी, त्याच्यामुळे त्यांच्या अंगाला साहजिकच वास येतो.
म्हणून त्यांना तिला पराशर ऋषींनी मत्स्यगंधा असं म्हटलं. अरे तू तर मत्स्यगंधा आहे तुझ्या. तर ती म्हणाली की माझ्या अंगाला माशाचा वास येतो. तेव्हा ती बालिका होती, म्हणजे 7 वर्षाची होती, तेव्हा लहान होती. म्हणे तेव्हा मुलीने त्याला सांगितलं, त्या मुलीला, की नावेत बसून म्हणले मला गंगा नदी पार करून दे. तिने ती नावेत बसवलं आणि ते नावेच्या मध्यभागी आली, गंगा नदीच्या मध्यभागी आली. तेव्हा तपस्वी ऋषी बघा, आता ह्याच्यात गंमत अशी आहे की लोक नावं ठेवतात, त्यांच्या चरित्रावर आक्षेप घेतात, पण त्यांचं चरित्र बरोबर न समजल्यामुळे किंवा त्यांची अवस्था न समजल्यामुळे आणि त्यातल्या सत्य काय हे कळत नाही लोकांना, आणि म्हणून ते. तर आता ही कथा तशीच आहे. म्हणजे याच्यावर कोणी नाव ठेवेल पराशर, आणि एवढे मोठे पराशर ऋषी त्यांनी असं केलं असं कोणी म्हणेल. आणि म्हणून मध्यधारेत आल्यावर पराशर ऋषींच्या मनामध्ये असं आलं. आता कसं आलं म्हणलं, मागे आम्ही सांगितलं की बुद्धीचा प्रेरक ईश्वर त्याशी शरण जाता सकळ चांगलं. मनामध्ये विचार कसा येतो, कसे येतात तो, प्रेरणा कशी येते, एखादी गोष्ट करण्याची प्रेरणा कशी येते मनुष्याला. ऋषी असो, अवतारी पुरुष असो, किंवा मनुष्य असो, सर्वसाधारण मनुष्य असो, यांना प्रेरणा झाल्याशिवाय ते काय करत नाही. बुद्धीमध्ये प्रेरणा निर्माण होते आणि ती बुद्धीची प्रेरणा मग बुद्धी मनाला ती प्रेरणा देते, आणि मन इंद्रियांना प्रेरणा देते, आणि इंद्रिय मग त्या विषयांचा कडे जातात आणि ते विषय आणून देतात, विषयांचा भोग करवतात ते इंद्रिय. असं विषय, इंद्रिय, मन, बुद्धी, आणि बुद्धीमध्ये प्रेरणा, असंही शास्त्र आहे. तेव्हा जे संत सत्पुरुष असतात, अवतारी पुरुष असतात, आता बुद्धीला प्रेरणा कुठून कुठून मिळते. मागे आम्ही सांगितलं होतं की प्रत्येकाच्या बुद्धीला प्रेरणा मिळते, पण कुठल्या अवस्थेतून मिळते, कुठून मिळते, याच्यावर सगळं म्हणलं गणित आहे. म्हणजे वरवर जरी दिसत असलं की तो प्रसंग काही बरोबर नाही, त्यात काहीतरी अयोग्य आहे, त्याच्यात ते बरोबर नाही आहे, त्याच्यात अधर्म आहे असे वाटत, अधर्म आहे, हे दुराचरण आहे, हे सदाचरण नाही असे वाटेल. परंतु त्यात ऋषी मुनींनी ते केलं, तीच गोष्ट सामान्य माणसाने केली, आणि तीच गोष्ट ऋषी मुनींनी, संत सत्पुरुषांनी, अवतारी पुरुषांनी तीच गोष्ट केली. तर दोघांच्या मध्ये फार मोठा फरक आहे, आणि हा फरकच लोकांना कळत नाही म्हणा, आणि म्हणून ते नाव ठेवतात. मग याच्यात काय फरक आहे याचं शास्त्र आम्ही मागच्या वेळेला सांगितलं. हे शास्त्र कोणाला कळत नाही म्हणा. मनुष्याच्या मनाला आधी प्रेरणा होते, बुद्धीला प्रेरणा होते, आणि बुद्धीला प्रेरणा होते, आणि मग बुद्धी मनाला प्रेरणा करते की तू अमुक अमुक कर, आणि मनाला प्रेरणा झाल्यावर तिकडे अहंकार येतो, आणि अहंकार त्याला शक्ती देतो, हा करतो. मन म्हणतं करू की नको, करू की नको. तसं आमच्याकडे विवेक विचारतो, काय बाबा हे असं असं आलंय, हा मला नोकरीचं हे आले, हे करू का नको, मी अमुक करू का नको, हे शिकू का नको, हा कोर्स जॉईन करू का नको. याला मनाची अवस्था असं म्हणतो. म्हणजे त्याच्या मनात तर आलाय, बुद्धीमधून प्रेरणा झाली आहे, पण मनाची अवस्था, संकल्प आणि विकल्प, तो निश्चय नाही करू शकत. म्हणून तो अहंकार तिथे येतो, बुद्धी येते, बुद्धी सांगते हा आता हे तुला करायला हरकत नाही. मग त्याचं बुद्धीचा निश्चय झाला की मग अहंकार येतो, प्रत्यक्ष करणारा जो आहे तो अहंकार, आणि मग मन त्या इंद्रियांना प्रेरणा करतो, आणि इंद्रियांना प्रेरणा करून नुसतं भागत नाही, तर अहंकार तिथे येतो, आणि तो म्हणतो हे आता करा तुम्ही, असं इंद्रियांना सांग. तेव्हा ती इंद्रिय ती गोष्ट करतात, तोपर्यंत इंद्रिय ती गोष्ट करू शकत नाही. मग ही प्रेरणा मात्र
प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणून येते आणि इट मेक्स ऑल डिफरन्स. जो सर्वसामान्य माणूस असतो त्याच्या बुद्धीमध्ये प्रेरणा कुठून येते, तर त्याच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार असतात. काम क्रोधादी विकार असतात, अज्ञान असतं, अहंकार असतो, विकृती असते, अज्ञान असतं, वाईट संस्कार असतात. आणि ते वाईट संस्कार, वाईट कर्म, वाईट विचार आणि वाईट वाचन, काय म्हणतात की वाईट संस्कार सर्व, आणि त्याच्यामुळे काम क्रोधादी विकार ते असतात. आणि ते काम क्रोधादी विकार बळावतात आणि ते त्याला प्रेरणा, बुद्धीला प्रेरणा करतात सर्वसामान्य मनुष्य. काय ते त्याला प्रेरणा करतात. त्यांनी प्रेरणा केली सर्वसामान्य मनुष्य. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा, असं अर्जुन विचारतो. अर्जुन भगवंताला गीतेमध्ये विचारतो की लोक पाप का करतात, लोक पाप का करतात. अथ केन प्रयुक्तोयम, अशा कुठल्या प्रेरणा केल्यामुळे, पापम चरति पुरुषा, असं भगवंताला अर्जुन विचारतो. तेव्हा भगवान सांगतात, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे म्हणले सर्व रजोगुणाची पिलावळ आहे, रजोगुणातून उत्पन्न होतात. आणि मनुष्याच्या ठिकाणी तो रजोगुण आहे म्हणतात. तो भक्ती करीत नाहीत म्हणून त्याच्या ठिकाणी सत्वगुण नाहीये, त्याच्या ठिकाणी रजोगुणाचं, तमोगुणाचं अधिराज्य आहे. आणि म्हणून त्या रजोगुणातून काम क्रोधादी विकार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर याची प्रेरणा होते. आणि मनुष्य तसं मनाला प्रेरणा, बुद्धी मनाला प्रेरणा देते, आणि मन इंद्रियांना प्रेरणा देते, आणि अहंकार त्यांना प्रत्यक्ष ती गोष्ट करायला लावतो. आणि त्याच्यामुळे पापाचरण घडतो. हे कशामुळे होतं? रजोगुणामुळे, रजोगुण तमोगुणामुळे होतं. ही प्रेरणा त्याला काम क्रोधादी विकारापासून, रजो तमोगुणापासून मिळते. म्हणून ते पापाचं आचरण करतात, म्हणजे अधर्माचं आचरण करतात. तर असंच आचरण संत सत्पुरुष, अवतारी पुरुष यांच्याकडनं घडलेलं दिसतं. देवता यांच्याकडनं असंच क्वचित प्रसंगी, नेहमी नाही, क्वचित प्रसंगी असं आचरण घडलेलं दिसतं. मग त्यांना कुठून प्रेरणा होते? त्यांच्या ठिकाणी, तर संत सत्पुरुषांच्या ठिकाणी, अवतारांच्या ठिकाणी काम क्रोधादी विकार ते तर नाहीच आहे ना. त्यांच्याकडे रज तमगुण तर नाहीच आहे. त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी ते 3 गुणांच्या पलीकडे आहे म्हणलं. सद्गुरूंच्या ठिकाणी ते 3 गुणांच्या पलीकडे आहे म्हणा. गुणातीत, ते गुणातीत आहे. 3 गुणांच्या पलीकडे, सत्व रजतम. रजतम तर नाही, सत्व गुणाच्याही पलीकडे आहे म्हणलात, त्याच्याही पलीकडे आहेत. मग पण आचरण तर त्यांच्या ठिकाणी असं दिसतं म्हणाले. ते मागे आम्ही कथा सांगितलं की भगवान श्रीकृष्ण गोपींच्या बरोबर वृंदावनामध्ये होते, यमुना तीरी होते, आणि तिकडे सर्व गोपी खेळ खेळत होते. आणि गोपींनी काय त्यांच्यासाठी अनेक पदार्थ करून आणले होते. तेवढ्यात पलीकडच्या तीरावर दुर्वास ऋषी होते. दुर्वास ऋषींचे 1000 शिष्य, 1000 का 10,000 एवढे शिष्यांना घेऊन ते पलीकडच्या याच्यावर होते. आणि त्यांनी एका शिष्याला पाठवलं. तो म्हटले, जा तिकडे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांना सांगा की असे दुर्वास ऋषी आले, तर त्यांना भूक लागली आहे म्हणा, तर काहीतरी जेवायला व्यवस्था करा. जसं आम्ही किरण मुळेंना सांगतो, काहीतरी व्यवस्था करा भाऊ. ते काय काय पदार्थ घेऊन येतात मग, आणि मग सर्व भक्त मंडळी बसून त्याचा समाचार घेतात, त्याचा आस्वाद घेतात. तसं म्हणाले त्यांनी सांगितलं दुर्वास ऋषी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही जा. आणि त्या दुर्वास ऋषींना म्हणले, तुम्ही सर्व हे द्या, सर्व पदार्थ.
तेव्हा त्या गोपी यमुना नदीपर्यंत गेला तेव्हा त्यांना दिसलं यमुना नदी तर तिला पूर आलेला आहे, पुरातून जायचं कसं. तर त्या परत कृष्णाकडे आल्या, म्हणाला भगवंता हे बघा, भगवंता वगैरे म्हटलं असेल त्यांनी, कृष्णाच म्हटलं असेल त्या कृष्णा त्याला पूर आलेला नदीला, मग जायचं कसं. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, सांगा म्हणाले की भगवान श्रीकृष्ण जर आजन्म ब्रह्मचारी असेल तर हे यमुने तू आम्हाला वाट करून दे. आता गोपी हसायला लागला, काय म्हणले तुम्ही, किती खोटं बोलता म्हणा, खोटं बोलण्याची काही मर्यादा असते काय तुम्ही काय काय करता म्हणले आम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही सांगता यमुना नदीला सांगा, असं आम्ही खोटं कसं सांगू. तुम्ही खोटं बोलले, आम्ही खोटं बोलायचं. म्हणजे यमुना नदीला सांगा की श्रीकृष्ण आजन्म ब्रह्मचारी असेल तर ही यमुना नदी तू आम्हाला वाट करून दे, असं भागवतात कथा आहे. आजन्म ब्रह्मचारी, पण हरकत नाही. त्या म्हणाल्या श्रीकृष्णाच्या वचनावर त्याला माहिती होतं श्रीकृष्णाचं वचन म्हणजे वचन. त्या निघाल्या आणि त्यांनी यमुनेला सांगितलं की वाट करून दे, जर श्रीकृष्ण ब्रह्मचारी आजन्म ब्रह्मचारी असेल वाट करून. आणि यमुनेने लगेच वाट करून दिली हो. आणि त्या दुर्वास ऋषीच्या तिकडे गेल्या आणि सर्व त्यांना खाऊ घालून पदार्थ त्यांना प्रसन्न करून घेतलं. पण जाताना परत या आल्या तर परत यमुना नदी पूर भरलेला, पाणी भरलेलं. तेव्हा त्या दुर्वास ऋषींच्याकडे गेल्या, त्यांना म्हणलं की काय असा पूर आलेला आहे, आता कसं जायचं. तेव्हा म्हणलं तू पूर आला तर आलात कसे. तर म्हणले भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आम्हाला का श्रीकृष्ण आजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुना वाट करून दे. तर ते म्हणले, दुर्वास ऋषी म्हणले मग असं सांगा यमुनेला की दुर्वास ऋषी आजन्म उपवासी असेल, आजन्म उपवासी असेल. आता एवढे त्यांच्या समोर जेवढे पंचपक्वान्न खाल्ले तरी हे म्हणतायत किती खोटं बोलतात. आजन्म जर उपाशी असेल तर यमुने वाट करून दे, आणि यमुनेने वाट करून दिली. काय मग याच्यात खरं काय, सत्य काय म्हणाले, हे कोड आहे. म्हणजे मोठमोठ्या लोकांना ते उलगडत नाही आणि म्हणून ते नाव ठेवतात. उलगडलं नाही की नाव ठेवतात, सहज आहे. म्हणजे उलगडलं नाही त्याची बुद्धी तुमची बुद्धी नाही पोहोचणार. म्हणजे न तत्र बुद्धिर गच्छति न तत्र मनो गच्छति. याला प्रज्ञाबुद्धी पाहिजे, याला ती प्रज्ञाबुद्धी पाहिजे. ते परमेश्वराचं स्वरूप, ते चैतन्य रूपी बुद्धी पाहिजे. त्या बुद्धीमध्ये मी आता असा प्रसंग भागवतात लिहिलेला आहे, पण त्याचे हे असं म्हटल्यानंतर का असं म्हटलं हे तिथे लिहिलेलं नाही. त्याच आता ते भागवत रहस्यात आम्ही लिहू, त्या भागवत रहस्यात आम्ही काय लिहू की प्रेरणा झाली कोणाला, की भगवान श्रीकृष्णाला प्रेरणा झाली किंवा संत सत्पुरुषांना प्रेरणा झाली की हे असा वरवर पाहता अधर्माचं कृत्य आहे, परंतु त्यांना प्रेरणा झाली. पण ती प्रेरणा कुठून झाली तर काम क्रोधादी विकारांपासून झाली, रजगुणामधून नाही झाली. त्यांच्या ठिकाणी काम क्रोधादी विकारच नाही, त्यांच्याकडे रजगुणच नाही, सत्व गुण सुद्धा नाही. सत्व तिन्ही गुणाच्या पलीकडे, 3 गुणांच्या पलीकडे ते राहतात. 3 गुणांच्या पलीकडे ते राहतात आणि देहाकडून कर्म घडतात. ते म्हणतात आमचं काही कर्म नाही, हे तर प्रकृतीचं कर्म आहे, देहाचं आहे. आणि असं सर्वसाधारण माणूस म्हणायला लागला तर नाही होऊ शकत, कारण तो देहात राहतो. तो म्हणतो हा देह म्हणजे मी. आणि संत सत्पुरुष अवतारी पुरुष त्यांचा अनुभव असतो की देह मी नाही, देहाच्या पलीकडे, जड देहाच्या पलीकडे, सूक्ष्म देहाच्या पलीकडे, कारण देहाच्या पलीकडे, महाकारण देहाच्या पलीकडे, तिथे ते आहे, तिथे ते राहतात. निजधाम
त्याला निजधाम असं. त्या निजधामात ते राहतात. मग त्यांच्या ते स्वतः तिथे राहतात. मग ते काय काय करतच नाही. त्यांचा देह सगळं करतो. त्यांच्या देहाकडून कर्म घडतात आणि ते कामक्रोधानी प्रेरित होऊन कर्म करत नाही. कामक्रोधाने प्रेरित होऊन नाही करत. तर त्यांचं चरित्र तसं घडायचं असतं, असं त्यांच्या सत्तेमध्येच असतं आणि म्हणून ते कर्म तसे घडतात. त्या परमेश्वरी सत्तेमध्येच तसं घडायचं असतं. तसं त्यांचं चरित्र घडत राहायचं आणि ते आदर्श व्हायचं असतं आणि म्हणून तशा गोष्टी घडतात. हे त्यातलं रहस्य आहे. हे रहस्य कोणाला कळत नाही म्हणून हे कोणालाच कळत नाही. मागे आम्ही बघत होतो, एक संन्यासी सांगत होता. नाही मग एक संन्यासी होता, एक कुठला तरी कल्ट आहे आपल्याकडे, त्याचा संन्यासी, आणि ते अवतार मानत नाही. रामकृष्णादी अवतार वगैरे, अवतार नाही, परमेश्वर बस, निर्गुण निराकार. आणि म्हणून ते नेहमी रामकृष्ण यांना थोडस, म्हणजे प्रत्यक्ष नाही म्हणत, प्रत्यक्ष म्हणलं लोक त्यांना चांगलं हे करतील, प्रत्यक्ष म्हटलं तर कठीण आहे. आणि म्हणून ते काय करतात की दुसऱ्यांवर सांग. म्हणून तो म्हणत होता की मी एकदा असं गेलो, ख्रिश्चन लोक तिथे होते माझ्या प्रवचनाला, असं म्हणजे त्याच्या प्रवचन संन्यासीचे, आणि ते प्रवचन झालं, त्यांना खूप आवडलं आणि ते शेवटी मला विचारायला लागले, म्हणाले की बरोबर आहे तुमचं सगळं, आम्हाला आवडलं, पण म्हणजे त्या कृष्णाने, तुमचा देव तो कृष्ण, आणि त्याने असं असं काय काय केलं म्हणून. आमचा देव बघा, ख्रिश्चन लोकांचा देव तो एकदम शुद्ध सात्विक, आणि त्यांनी असं काही नाही केलं. तो म्हणले काय म्हणतो तो माझ्याजवळ काही उत्तर नव्हतं, मी काय उत्तर देणार. अरे तुला उत्तर येतच नव्हतं, तू देणार काय उत्तर. काय तुमचा देव म्हणले काय शुद्ध आहे, बरोबर आहे, त्याला तसंच राहायला पाहिजे. पण हे यांचं जे आहे अवतारांचं महात्म्य काय, किंवा आपल्या संत सत्पुरुषांचं त्यांचं महात्म्य काय, तर ते या देहात नाहीच आहे. देह नाहीच आहे, ते स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत. देहगी काही नाही. आम्ही देहगी काही नाही. देहाचं काय केलं ते देह जाणे, आम्ही नाही. असं कोणी सामान्य माणूस म्हणू शकतो का? म्हणू शकतो का? तू नाही म्हणू शकतो. म्हणशील, नुसतं म्हटल्याने काय होत, पण कर्माचं फळ आहे ना, त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नाही आहे. त्यांच्या कर्माचं दग्ध बीज, त्यांचं कर्म हे दग्ध बीज आहे. म्हणजे बीज जळून गेल्यानंतर त्याच्यातून वृक्ष येऊ शकत नाही, अंकुर येऊ शकत नाही. तसं म्हणले कर्माचं फळ तर जाऊ द्या, अंकुरच येत नाही तर फळ कुठे येईल? झाडच येत नाही, फळ कुठे येईल? त्यांच्या कर्माचं चांगलं वाईट फळ नाही येत. चांगलंही नाही वाईटही नाही, सर्व कर्म ते समर्पित, सर्व कर्म त्यांचं बीजच जळून गेलं. दग्ध बीज असं त्यांना म्हणतात, त्या कर्माचं दग्ध बीज. असं संत सत्पुरुषांचं, अवतारी पुरुषांचं कर्म त्यांचं दग्ध बीज होत. आणि कारण त्यांचा उद्देश एकच असतो की सर्व लोकांचं कल्याण व्हावं, आणि ते कल्याण होण्याकरता म्हणून त्यांच्याकडून असं एखादा क्वचित प्रसंगी अशा गोष्टी घडतात की ज्या धर्माच्या नियमाला अनुसरून नसतात, पण कधीतरी घडतात. म्हणून त्यांचं महात्म्य कमी होत नाही. तुम्ही आपल्या धर्मशास्त्राचे जे नियम आहे म्हणाले, ते तुमच्यासाठी केले, सर्वसामान्य माणसासाठी. तुम्ही भडकू नये, तुम्ही वाईट मार्गाने जाऊ नये म्हणून तुमच्यासाठी परमात्म्याने प्रत्यक्ष हे नियम केले, वेदांच्या रूपाने, पुराणांच्या रूपाने हे तुमच्यासाठी केलंय. तर तुम्ही तेच नियम घेऊन त्याला लावायला लागले, किती मूर्खपणा आहे ना. आणि ते जे करतात ते अवतार घेतात म्हणजे तुमच्या कल्याणासाठी घेतात, ते तुमचे नियम त्यांना लागू नये. तेव्हा ते सांगतात की ते 7 वर्षाची बालिका होती मत्स्यगंधा. तिला मत्स्यगंधा म्हटलं कारण तिच्या अंगातून माशाचा वास येतो, पण होती दिसायला एकदम सुंदर होती. आणि ऋषीने बघितलं की 7 वर्षाची मुलगी आहे. तिला सांगितलं
त्यांनी तिच्याशी संभोगाची इच्छा तिची व्यक्त केली, तेव्हा ती मुलगी पण फार धूर्त होती, फार चतुर होती. तिने ऋषींना सांगितलं की केवळ 7च वर्षाची असल्यामुळे म्हणले कसं काय होणार, माझं वय तर एकदम लहान आहे म्हणा, हे काही जमू शकत नाही, मग आता कसं काय होणार. तर ते ऋषीच म्हणाले. त्या ऋषींची शक्ती म्हणजे सामर्थ्य केवढं अगाध होतं, आणि त्यांना जी प्रेरणा झाली त्यांच्या बुद्धीत, ते कामक्रोधादी विकारामुळे झालेली नाही. हे लोक इथे हाच इट मेक्स ऑल द डिफरन्स, हाच डिफरन्स ते त्यांना कळत नाही. मग लोक म्हणजे तुम्हाला कसं कळलो, आम्हाला सद्गुरूंच्या प्रसादाने कळलं, सद्गुरूंच्या कृपेने आम्हाला हे ज्ञान झालं, कुठल्या ग्रंथात नाही, कुठल्या ग्रंथात हे ज्ञान लिहिलेलं नाही, किंवा लिहिलं असेल तर ते त्या लोकांना त्यांचं कळणार नाही, त्याचं ते संगती लावू शकणार नाही. तेव्हा त्यांना पराशर ऋषींना, एवढे महान ऋषी होते, त्यांना जी प्रेरणा झाली ती नियतीमध्ये, ती प्रेरणा झाली, ती प्रकृतीमध्ये प्रेरणा झाली. प्रकृतीमध्ये असं गोष्ट घडायची होती, कारण त्यांचं जीवन झालं तरी ते प्रकृतीमध्ये घडतं. त्यांचं जे जीवन घडायचं असतं, संत सत्पुरुषांचं, अवतारी पुरुषांचं जीवन जे घडायचं असतं ते त्यांनाही माहिती नसतं. भगवान श्रीकृष्णाचं जीवन कसं घडणार ते भगवान श्रीकृष्णाला माहिती नव्हतं. प्रभू रामाचं जीवन जे घडणार ते प्रभू रामाला माहिती नव्हतं, आणि याच्यात काही कमीपणा नव्हता त्यांचा. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, आमच्या महाराजांनी त्या नाटकात लिहिलं होतं, मी न जाणे माझी माया, मी न जाणे माझी माया, दुस्तर तिची दूर कराया, दुस्तर तिची दूर कराया, मी न जाणे माझी माया. अरे म्हणले, मीच माझी माया जाणत नाही, म्हणले माझ्या मायात पुढे काय होणार आहे हे मलाच माहिती नाही, म्हणजे माझं चरित्र कसं होणार ते मला माहिती. आणि वाल्मिकी ऋषींना मात्र माहिती होतं. वाल्मिकी ऋषींनी ते चरित्र, रामाचं चरित्र लिहून ठेवलं होतं. प्रभू रामाचा अवतार होण्याच्या आधीच ते चरित्र तयार होतं, वाल्मिकी ऋषींना माहिती होतं, कारण ते त्रिकालज्ञ होते. पण मग श्रीराम आणि श्रीकृष्ण त्रिकालज्ञ होते का नाही, तर ते म्हणाले त्यांना तर युगायुगांचं ज्ञान होतं, पण त्यांनी जेव्हा अवतार घेतला तेव्हा मायेत अवतार घेतला. ते म्हणले मायेने मी स्वतःला बांधून ठेव, मायेमध्ये काय घडत ते घडू दे. मायेमध्ये जसं त्या लष्कराला, त्या पंतप्रधानांनी सांगितलं, लष्कराला खुली छूट आहे, खुली छूट, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा. तसं भगवान खुली छूट देऊन टाकतात मायेला, तुला जसं काय करायचं असेल तसं कर. आणि त्याच्यातच ते गंमत आहे म्हणा, तू जसं काही खेळ करशील त्याप्रमाणे आमचं चरित्र घडत जाईल, आणि त्याप्रमाणे भक्तांचं चरित्र, आमचं चरित्र असं घडत जाईल. आणि त्याच्यामुळेच चरित्र ते मधुर आणि विचित्र, म्हणजे मधुरही आहे आणि विचित्रही आहे. श्रवणाशी जेन पात्र अरत्र परत्र तया नाही, आणि श्रवणाला जे पात्र नाही ते याच्यावर संशय घेतात, त्यांना म्हणले नादळ संसार, नादळ परमार्थ, नादळ मुक्ती त्यांना मिळणार, आणि नादळ संसार सुखाचा होणार, अरत्र परत्र काही नाही, माया त्यांना खेळवत राहील. आणि म्हणून सांगतात काय डिफरन्स होता, काय फरक होता पराशर ऋषीमध्ये आणि सर्वसामान्य माणसामध्ये. सर्वसामान्य माणसाने जर ही गोष्ट केली असती तर तो अधर्म घडला असता, ते पाप घडलं असतं. परंतु त्या ऋषीं, कारण काय की त्या सर्वसाधारण मनुष्याच्या ठिकाणी कामक्रोधादी विकार आहेत, त्यांची प्रेरणा, आणि त्याच्यामुळे त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागेल. परंतु ऋषींच्या ठिकाणी ते त्रिगुणातीत अवस्थित आहे, 3 गुणांच्या पलीकडे, सत्व रजतम. तेव्हा रजोगुण त्यांच्या ठिकाणी नाही, सत्वगुण तर नाही, सत्वगुणही नाही, तर रजोगुण कुठे येणार, रजतम गुण नाही. मग त्यांना प्रेरणा झाली कशी बुद्धीमध्ये, गुणच प्रेरणा करतात ना. तर म्हणाले त्यांच्या बुद्धीला प्रत्यक्ष आत्म्याची प्रेरणा झाली, प्रत्यक्ष आत्मस्वरूपाने
प्रेरणा केली, परमात्म्याने प्रेरणा केली त्यांच्या बुद्धीला, आणि त्याच्याप्रमाणे त्या बुद्धीनी आणि त्यांच्या इंद्रियांनी, त्यांच्या मनाने, बुद्धीनी, इंद्रियांनी त्यांनी सांगितलं असं असं झालं पाहिजे. पण ते कुठे होते? ते आपल्या निजधामामध्ये, ते आपल्या परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप होते. ते काही त्या देहामध्ये नव्हते म्हणा. मग त्यांनी काय केलं? मग त्यांनी म्हणले तुझं 7 वर्षाचं वय. ती म्हणाली 16 वर्षाचं वय होईपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल, त्याच्या आधी काय करता येणार. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, मी तुला 16 वर्षाचं वय करतो तुझं. आणि त्यांनी तिला 16 वर्षाची तरुणी बनवलं. आता हे सर्वसामान्य जे नावं ठेवतात त्यांच्या अंगात ते सामर्थ्य आहे का? 16 वर्षाचं हे सांगा. त्यांना म्हणा 16 वर्षाचं वय, 7 वर्षाच्या मुलीतला 16 वर्ष करणं हे कोणाचं? हा तुझ्यात दम आहे का? तर तू नाव ठेव. हा तुझ्यात दम असेल तर तू नाव ठेव. तुला तर माहित काहीच नाही आणि तू नाव ठेवायला निघाला. तू कोण म्हणाले? हु आर यू? त्याने 16 वर्ष तिचं वय केलं आणि त्याचं नाव पण बदललं. ती म्हणाली, महाऋषी म्हणाले माझ्या अंगाला वास येतो, कसं तुम्हाला म्हणून हे करायचं? तर त्याने सांगितलं की तुझा माशाचा हा वास आहे तो निघून जाईल म्हणा, आणि तुझ्या अंगातून सुगंध असं निघेल म्हणा, सुगंध. आणि तिच्या असा वर दिल्याबरोबर तिच्या अंगातून सुगंध असा निघायला लागला, अंगातून सुगंध निघायला लागला. आणि तो सुगंध सुद्धा असा की अनेक योजने दूर तो सुगंध जायला लागला. अनेक लोकांना दूर दूरून तो सुगंध यायला लागला. आणि म्हणून त्या ऋषींनी, पराशर ऋषींनी तिचं नाव ठेवलं योजनगंधा. मत्स्यगंधेचं नाव योजनगंधानी, की अनेक योजनावरून तिच्या शरीराचा सुगंध यायला लागला, म्हणून तिला योजनगंधा असेल म्हटलं. आणि म्हणून त्या युवतीकडून 16 वर्षाच्या आणि शरीर एवढं सुगंधित झालेलं अशा समागम त्यांचा झाला. आणि त्यापासून व्यासांचा भगवान व्यासांचा जन्म झाला. बरं, तिनेच सांगितलं, तिला लज्जा वाटत होती की नौकेत बसून कसं काय दिवसा ढवळ्या. तेव्हा ते ऋषी म्हणाले, ऋषीला तिने सांगितलं कामातुराणां भयं न लज्जा. तेव्हा ऋषीने तिला सांगितलं की दोघांच्या भोवती म्हणाले त्या ऋषींनी आपल्या तपस्सामर्थ्याने घनदाट असं धुक्याचं वायुमंडल निर्माण केलं की कोणाला दिसणार नाही. एवढं गडद, जवळपासच्या लोकांना काही दिसतच नव्हतं, जवळपास काय दूर दूरून दिसत नव्हतं. नंतर ते असं झालं आणि त्यांना हा पुत्र प्राप्ती झाली. तेव्हा त्याचं नाव व्यास असं ठेवण्यात आलं. तेव्हा वरवर पाहता ही कथा अश्लील किंवा अनैतिक असं दिसत, परंतु जीवशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तरी 7 वर्षाच्या मुलीचं वय एकदम 16 वर्षाचं कसं होईल? आणि शिवाय हे आदर्श आणि आदरणीय ऋषी इतके अनैतिक होते का? त्यांच्या ठिकाणी अनैतिक हा शब्दच नव्हता, कामक्रोध हा शब्दच नव्हता, कामक्रोधाचा वासच त्यांच्या ठिकाणी नव्हता. मग यात जे रहस्य आम्ही तुम्हाला सांगितलं, तेव्हा हे रहस्य आहे. हे रहस्य ज्याला कळेल, आता भागवतामध्ये आम्ही भागवत रहस्य लिहिणार, त्याच्यात हा प्रसंग, ते रहस्य आम्ही लिहू. आणि हे रहस्य तर भागवतात तर नाहीच आहे,
पण दुसऱ्या कोणीही ते रहस्य अजून कोणाला माहितीच नाही. खरं म्हणजे माहितीच नाही. मग आम्हाला तुम्हाला कसं माहिती झालं? आम्हाला आमच्या सद्गुरूंच्या कृपेने माहिती झालं. आम्हाला असं वाटलं रे याच्यात रहस्य काय असेल बरं. आणि असं म्हणता म्हणता एकदम आमच्या समोर प्रकाश पडला, बुद्धीमध्ये प्रकाश पडला असं, अरे हे असं आहे. आणि आम्ही ते रहस्य लिहिले. आणि म्हणून म्हणतात म्हणजे 16 वर्षाची मुलगी म्हणजे तिथे त्याला म्हणजे आध्यात्मिक अर्थ आहे. प्रत्येक चरित्राला ना आपल्या वेदामध्ये असं आहे, ते श्लेष अलंकार आहे वेदामध्ये किंवा सगळ्या ग्रंथांमध्ये. श्लेष अलंकारामध्ये सगळं ते काव्यामध्ये लिहिलं आहे आणि त्या काव्यामध्ये श्लेष अलंकार आहे. श्लेष म्हणजे ते द्वयर्थी आहे, दोन अर्थ होतात त्याचे बरोबर दोन अर्थ होतात. आणि त्याचे दोन अर्थ कुठले? जसं ते त्याने लिहिलं आहे तसंच त्यांचा संकल्प एवढा दृढ होतो की ते तसंच घडतं. म्हणजे त्यांनी जे लिहिलं आहे तसंच घडतं, म्हणजे त्याची कथा घडते. ते खरं असतं अनुभव, तो आध्यात्मिक अनुभव असतो आणि त्या आध्यात्मिक अनुभवाची तशी कथा घडते. आणि म्हणून पुराणं कशी आली तर त्या आध्यात्मिक अनुभव ऋषींनी घेतला आणि तो अनुभव प्रकट करायचा. तर ते पुराण त्यांना असं वाटलं की असं घडलं पाहिजे, मग ते तसं घडलं त्यांच्या संकल्पाने. तशा तशा कथा त्यांना दिसल्या, तशा तशा कथा घडल्या. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रभू रामाचा अवतार होण्याच्या आधी वाल्मिकी ऋषींनी त्यांचं रामायण हा ग्रंथ लिहिला. त्याच्यात प्रभू रामाचं चरित्र लिहिलं. तेव्हा ऋषींना तो ग्रंथ एवढा आवडला की ऋषी म्हणायला लागले सर्व की हा असा भगवंताने अवतार घेतला पाहिजे. आणि त्यांचा तो संकल्प एवढा जबरदस्त होता की भगवंताला अवतार घ्यावा लागला. म्हणजे इथे श्लेष अलंकार झाला म्हणा. काय ते काव्य आधी लिहिलं आणि त्याच्यामध्ये. आणि म्हणून वाल्मिकी रामायण याच्या सर्व कथा आहे प्रभू रामाच्या. आणि अध्यात्म रामायणामध्ये त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे. असं सर्व कथांचा अर्थ अध्यात्म. तेव्हा ती 16 वर्षाची दाखवली म्हणजे तिला षोडश कलायुक्त बनवलं, म्हणजे पूर्ण बनवलं तिला. पूर्ण म्हणजे पूर्ण ज्ञान तिच्या ठिकाणी. आणि म्हणून सांगतात अगा हे विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करी मज पौर्णिमा स्फूर्तीची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हे सद्गुरूंचं वर्णन करतात. अगा हे विश्वैक धामा, या सर्व विश्वामध्ये राहणारे माझे सद्गुरु धाम. विश्वैक धामा, हे विश्वच तुझं धाम आहे, निज धाम आहे. विश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा, तुझा प्रसाद झाला, तू प्रसन्न झाला. आणि तुझा प्रसादू चंद्रमा करी मज पौर्णिमा, आणि मला त्याने पौर्णिमा केली. स्फूर्तीची, ते ज्ञान माझ्या ठिकाणी स्फुरायला लागलं म्हणाले. आम्हाला हे कसं कळलं रहस्य? ते ज्ञान स्फुरायला लागलं. स्फूर्तीची पौर्णिमा झाली. तेव्हा प्रतिपदेपासून जसा चंद्र कलकलाने वाढतो तसं शिष्याचा ठिकाणी जे ज्ञान कलिकलीने अज्ञान नाहीसं होतं आणि पूर्ण ज्ञान नष्ट होता होता पूर्ण ज्ञानाची अवस्था येते सद्गुरूंच्या सहवासामध्ये. तेव्हा त्याला पूर्ण प्रसाद, पूर्ण सद्गुरूंची प्रसन्नता असं म्हणतात. आणि तेव्हा हे दोन्ही प्रसंग आहे. एकीकडे त्याचा आध्यात्मिक अर्थही आहे, आध्यात्मिक अर्थ आधी आहे आणि नंतर तो प्रसंग घडलाय. म्हणून काही लोक म्हणतात की पुराण ती वांगी आहे. पुराण हे सत्य आहे, कथा या सत्य आहे, कारण त्या संकल्पामुळे झाले आहेत. आणि त्या संकल्पाचा अनुभव आधी त्याने घेतला आणि त्या अनुभवाचा संकल्पात रूपांतर झालं ऋषीमुनींच्या, आणि ऋषीमुनींच्या संकल्पाने मग त्या कथा दिसायला लागल्या त्यांना. सर्व व्यवहारात तसंच घडलं. आणि म्हणून म्हणाले त्यांचं नाव व्यास असं ठेवलं. पराशर ऋषींच्या पुत्राचं नाव व्यास असं झालं. आणि म्हणाले गणिताच्या भाषेत म्हणायचं तर वर्तुळाच्या परिघामधून, वर्तुळ असतं गणिताच्या भाषेत, त्याच्या परिघामधून निघून केंद्रबिंदूला छेदून परिघाप्रमाणे पर्यंत जाणारी रेषा म्हणजे व्यास, त्याला डायमीटर असं. मनुष्य या जन्ममृत्यूच्या संसार चक्राच्या परिघावर आहे.
फिरतोय, सतत फिरत असतो. एक वेळ अशी येते की विचार करायला लागते ती व्यक्ती की नक्की हे जीवन म्हणजे काय, मी कुठून आलो, मी कोण, कुठून आलो, कसा आहो, कुठे चाललोय, आणि मी असाच फिरत राहणार आहे वर्तुळात की मला कुठे काय चांगली गती मिळणार. मग ती म्हणले परिघावर थांबते आणि तिथे शोध सुरू होतो आणि ती या चक्राच्या केंद्रबिंदू पर्यंत येते, म्हणजे त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू पर्यंत, आणि त्याला त्रिज्या असं म्हणतात. आणि तिथे ज्ञान प्राप्ती होते, तिथे सद्गुरूंची प्राप्ती होते. केंद्रबिंदूवर आला म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती होते आणि तिथे ज्ञान प्राप्तीचा जो प्रवास सुरू होतो. आणि ती ज्या वर्तुळाला मिळते पुढे ती त्रिज्या, दुसरी 2 त्रिज्येने एक परीख तयार होतो. दुसरी त्रिज्या ही जेव्हा पूर्ण होते, परिघापर्यंत जाते, तेव्हा त्याला ज्ञान पूर्ण झालं असं म्हणतात. आणि ते मिळालेले ज्ञान समाजाला वाटण्यासाठी त्याचा प्रवास सुरू होतो. आता आमचा प्रवास जो सुरू आहे, संत सत्पुरुषांचा जो प्रवास, तो म्हणाले सर्व समाजाला ज्ञान देण्यासाठी. एकूण प्रवास याला 2 त्रिज्या या अंतराचा प्रवास, त्याला व्यास असं म्हणतात. म्हणून व्यास अशी उच्च अवस्था आहे. भगवान व्यास म्हणजे जी व्यक्ती संसाराचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि जे परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून, तिला व्यास असं म्हणतात. व्यास ही पदवी आहे म्हणाले. आणि म्हणून व्यासांची गादी म्हटलं की जो विद्वान व्यक्ती, जो भक्त, जो आचार्य या परमात्म्याचं महात्म्य वर्णन करतो, त्याला व्यासांची गादी असं म्हणतात. आम्ही मागे एक काव्य केलं होतं, आता आठवत नाही, पण ते असं होतं, वर्तुळातून एक रेष निघते त्या केंद्रबिंदूवरी, केंद्राभेदून ते पुढेच निघते मोठ्या परिघावरी. पूर्ण काव्य आहे आमचं. बघ आता त्याची सांगायला लागली की तेव्हा असे व्यास ऋषींचा जन्म झाला. म्हणून भगवान म्हणतात कृष्णीनाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय मुनीनामप्यहम व्यास कवीनाम उशना कवी. आता मुनींमध्ये मी व्यास ऋषी आहे असं म्हटलं. त्या व्यास ऋषींचा आपण रहस्य काय आहे आपण बघितलं. भगवान का त्यांना म्हणतात मी ऋषींमध्ये व्यास ऋषी आहे. आणि कवीनाम उशना कवी, आणि कवींमध्ये मी उशना कवी आहे. उशना म्हणजे काही पृथुशास्त्रियांची कथा आहे की पृथुश्रवा नावाच्या ऋषींची ते नातू होते आणि सुयज्ञ त्यांच्या पित्याचं नाव होतं. हे प्रख्यात वैदिक कवी, वैदिक ऋषी आणि राजनीतिज्ञ, पहिले राजनीतिज्ञ. जसं विदुर नीती आहे, जसं चाणक्य नीती आहे, जसं मनुस्मृती आहे, त्याच तशी म्हणजे राजनीती ज्यांनी लिहिली ते म्हणाले उशना कवी म्हणजे शुक्राचार्य. ते राजनीतिज्ञ होते, त्यांनी राजनीती लिहिली, राजनीती शिकवली, त्याचे आचार्य होते. आणि वेद पुराणांमध्ये त्यांचं चरित्र आलेलं आहे. ऋग्वेदात त्यांना उशना कवी असं म्हटलेलं आहे. ऋग्वेदात त्यांचं वर्णन आलंय. पूर्वी अत्यंत विद्वान व्यक्तीला कवी म्हणत असत, हल्लीचे कवी नाही म्हणत. देव दानव युद्धाच्या वेळी त्यांनी असुरांचं पौरोहित्य केलं होतं. आणि पुराणांमध्ये स्वयंभू मन्वंतरामध्ये त्यांना भृगुपुत्र, भृगु ऋषींचे ते पुत्र होते, भार्गव होते. म्हणजे आम्ही त्यांच्या वंशातले होतो, भार्गव भृगु ऋषी. आणि ते कवी होते, त्याच्यामुळे आमच्याकडे काहीतरी गुण आला त्यांचा, कवी. कवी या नावाने ते प्रसिद्ध झाले. आणि आम्ही मागे गेलो होतो, त्याला शुक्राचार्य असे म्हणतात. आमचे किरण मुळेने आम्ही त्यांच्याबरोबर गेलो त्यांच्या गाडीमध्ये. आणि तिकडे नागपूरच्या जवळ 25 किलोमीटरवर त्यांचं दंडकारण्याचा भाग आहे. तिकडे लोकांना माहिती नाही, म्हणजे दंडकारण्य, तुमच्याकडे दंडकारण्य, दंडकारण्य असं पसरलेलं आहे. म्हणून दंडकारण्याचा भाग आहे तिथे लिहिलेला आहे. हा दंडकारण्याचा भाग असं लिहिलेलं आहे. तिथे भगवान शिवाचं मंदिर आहे मोठं, आणि ते अर्ध ज्योतिर्लिंग आहे. आणि तिथे ते गाव म्हणजे तिथले पुरोहित आष्टीकर म्हणून आहे. आमचे नातेवाईक ते त्या गावाचे पुरोहित आहेत. कुठल्या त्या दंडकारण्यामध्ये जिथे शुक्राचार्य हे जे ऋषी होते यांनी तपश्चर्या केली. त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली
आणि तिथे लिहिलेलं आहे त्या अर्ध ज्योतिर्लिंगामध्ये, तिथे 12 ज्योतिर्लिंगांचे 12 दरवाजे आहेत आणि त्या प्रत्येक दरवाज्यात उभं राहिलं असताना त्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये आपल्या दर्शन केल्याचं पुण्य मिळतं. आम्ही तिथे 12ही दरवाज्यामध्ये जाऊन उभे राहतो आणि तिथे आम्ही असा नाद केला. आमच्या मोठ्या भावाने ओंकाराचा नाद केला, आम्ही असा ब्रह्मनाद तिथे केला आणि एवढा तो घुमत होता नाद तेव्हा. आणि तिथे भगवंत शंकराच्या पिंडीवर शंकर आणि पार्वतीचं शिल्प कोरलेलं आहे, असं कुठे कोरलेलं नसतं, फार क्वचित. भगवंत शंकराची पिंड आहे, त्याच्यावर शंकर पार्वतीचं हे कोरलेलं आहे, इतकं सुंदर कोरलेलं आहे आणि खूप मोठी पिंड आहे. तेव्हा त्या तिथे त्या मंदिरात लिहिलेलं आहे, मोठा असं तिथे बोर्ड लागलेला आहे आणि तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिथे त्यांचं प्रवचन व्हायचं नेहमी, ते प्रवचन करायचे. आणि तिथेच म्हणाले शुक्राचार्यांनी या मंदिरामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केली बघा शुक्राचार्य. आणि शुक्राचार्यांचं गंमत म्हणजे ते देव आणि दानवांचे गुरु आहेत, दोघांचेच म्हणजे. आणि भागवतामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, ते दैत्यांचे पुरोहित होते. ते पार्टली ज्याला असं म्हटलं, अर्ध्या भागाने देवांकडे होते, अर्ध्या भागाने दैत्यांकडे होते. देव आणि दैत्य यांच्या मध्ये सलोखा घडवून आणणार तेव्हा काय. देवांबद्दलही तेवढंच प्रेम त्यांना होतं, दैत्यांबद्दलही तेवढंच प्रेम त्यांना होतं. देव दैत्यावर सारखं त्यांचं प्रेम होतं, पण ते दैत्यांची बाजू जास्त घ्यायची. तेव्हा ते पुरोहित होते म्हणून त्यांना उशना कवी असं म्हटलं जातं. ते असुरांचे गुरु होते. आणि आपल्या धर्मामध्ये सप्तऋषींपैकी हे एक होते म्हणा, भृगूचे पुत्र सप्तर्षी म्हणले, त्यांना शुक्राचार्य किंवा असुराचार्य असे म्हणतात. त्यांनी आपल्याला मगाही सांगितलं असं, आपल्या स्वतःला 2 भागात विभागलं, अर्धा भाग देवांसाठी आणि अर्धा भाग, पहिला अर्धा भाग जो देवांसाठी होतो ज्ञानाचा स्त्रोत, त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा स्त्रोत होता. आणि दुसरा अर्धा होतो असुरांसाठी, असुरांनाही त्यांनी ज्ञान दिलं. म्हणजे असुराला ज्ञान कसं झालं, तेव्हा म्हणले शुक्राचार्यांनी हे ज्ञान दिलं, असुरांनाही ज्ञान दिलं, देवांनाही ज्ञान दिलं. आणि पुराणांमध्ये शुक्राने शिवाला प्रसन्न करून घेतलं. मग काही सांगितलं, जे स्थान दिलं, जे स्थान सांगितलं आमच्या गावाचं, तिथे त्यांनी तपश्चर्या केली आणि शंकरांना प्रसन्न करून घेतलं. तिथे तप केलं त्यांनी आणि तिथे भगवान शिवशंकरांनी त्यांना प्रसन्न होऊन मृत संजीवनी नावाची विद्या दिली, की मेलेल्यांना जिवंत कसं करायचं. आणि त्याच्यामुळे, त्या विद्येमुळे ते असुर, जर देवासुर संग्रामामध्ये असुर जेव्हा मरत असत, तेव्हा हे शुक्राचार्य त्यांना या विद्येने जिवंत करत असत, अशी त्याची ती कथा आहे. तेव्हा ते सांगतात, असा बराच यांचा शुक्राचार्यांचा हा महिमा आहे. तेव्हा यांची कथा जी आहे ती जरी असली, अशी वाटली, विचित्र वाटली. पराशर ऋषी, व्यास, ही कथा विचित्र वाटली. हे इकडे देव आणि असुर दोघांचे पक्ष घेत आहेत, हे जरा बघायला विचित्र वाटतं. हे जरी असं असलं तरी म्हणाले, जे रहस्य सांगितलं, मी न जाणे माझी माया. माया काय करत असतात, ती माया त्यांना त्यांचं चरित्र घडवण्यामध्ये सहाय्यक होत. सर्वसामान्य मनुष्याला माया ही भ्रमविते, माया ही बुडविते, माया ही दुःख देते. परंतु तीच माया संत सत्पुरुष, सद्गुरु, अवतारी पुरुष यांचं चरित्र प्रगट करण्यासाठी त्यांना सहाय्य करते. बघा, तीच माया सहाय्यभूत होते. म्हणून तू या जगामध्ये राहून ते एवढा पराक्रम, त्यांचं चरित्र एवढं तेजस्वी त्यांचं चरित्र होतं. जर माया नसेल तर चरित्र कसं घडणार. म्हणून महाराजांनी आमच्या लिहिलं,
मी न जाणे माझी माया दुस्तर तिची दूर कराया. हरी माये मध्ये माया हरी मध्ये एक कशी ते सांग. हरी मायेमध्ये आहे, माया हरीमध्ये आहे, पण ते दोघे एकच आहे. जीव मायेमध्ये माया जीवामध्ये. हा जीव मायामध्ये धडपडतोय, बुडतोय, आणि जीवाच्या आत माया आहे म्हणाले, आणि त्याच्यामुळे त्याला सगळे विकार आणि हे सर्व हे दुःख आहे. जीव मायेमध्ये माया जीवामध्ये निराळी कशी ते सांग. हरी तुझ्या मायेचा हा थांग. हरी तुझ्या मायेचा हा सांग थांग आहे कसा तो सांग. हरी तुझ्या मायेचा हा थांग. तेव्हा 10 वाजले आहेत आणि हा श्लोक आपला झालाय. पुढचा श्लोक खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आता आपण काही तो घेऊ शकत नाही. तेव्हा पुढच्या वेळेला आपण तो पुढचा श्लोक घेऊ, आणि आज हा श्लोक आपण इथे पूर्ण करू. वृष्टीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनां उशना कविः. वृष्टीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनां उशना कविः. श्री गुरुदेव दत्त.